वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी इथं एकत्रित आलो। वेळ बराच झालेला आहे आणि किड्याचा अटॅक आमच्यावर चालूच आहे, म्हणजे समजूनच नाही राहिलं खाजवू का वाजवू। आतापर्यंत सुंदर प्रबोधनाचे कार्यक्रम आपण सर्वांनी ऐकले आणि ज्यांच्यासाठी आपण सर्व मंडळी वेळात वेळ काढून बसलेले आहात आता सध्या, ते सप्तखंजेरीचे जनक गुरुवर्य सत्यपालजी महाराज थोड्याच वेळा स्टेजवर येणार आहे। कारण ही पुण्यतिथी त्यासाठी आहे, सर्व मंडळी या निमित्तानं एकत्रित येतात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनातून सांगतात कि हिकमत से काम करो, हिकमत से काम करो, तब ही एक मत हो जाता है। श्रद्धा भक्ति से प्रेम धरो, श्रद्धा भक्ति से प्रेम धरो, काम में भी लग जाता है, तब ही एक मत हो जाता है, तब ही एक मत हो जाता है। चांगल्या गोष्टीसाठी आम्ही संघटित झालो पाहिजे, एकत्रित आलो पाहिजे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीते सांगतात, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, आणि संघटना हेची शक्तीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करी। आणि ते ग्राम राज्य निर्माण करण्याची चळवळ पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांनी चालू केली। त्यानंतर तो विचार पूज्य नारखेडे दादांनी जिवंत ठेवला आणि आता रवी दादा मानव आणि छायाताई मानव हा विचार कोण नेता एक वेळा त्याच्या करता काळ्या वाजवा। आणि या सर्व मंडळीच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा काहीतरी जीवनात करून जावं, काहीतरी चांगलं सत्कर्म करावं, हा संकल्प आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायचा आहे। कारण माणसाचं जीवन छोटंसं आहे। 1 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंत लोक विचारतात वय किती, 10 वर्षापासून तर 20 वर्षापर्यंत लोक विचारतात मार्क किती, 20 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत लोक विचारतात पगार किती, 30 वर्षापासून तर 40व्या वर्षापर्यंत लोक विचारतात मुलं बाळ किती, 40व्या वर्षापासून तर 50व्या वर्षापर्यंत लोक विचारतात संपत्ती किती, इस्टेट किती, 50व्या वर्षापासून तर 60व्या वर्षापर्यंत लोक विचारतात शुगर बीपी किती, 60 वर्षापासून तर 70व्या वर्षापर्यंत लोक विचारतात पेन्शन किती। आणि एकदाचे का 70 झाले का लोक विचारते अजून किती, मरतच नाही का मग ते गोर। छोटस आयुष्य आहे। आताच मोठं सुंदर गाणं म्हटलं यांना वंदनीय महाराजाचं, माझं आवडतं भजन, विधाता मृत्यू होत ऐशी हजारो लोक होते। काही काही गावात असे माणसं असतात की जे कमी वयात सोडून जातात आणि त्याच्यासाठी पुरं गाव रडते, पुरं गाव त्याच्यासाठी हळहळते। असे काही काही गावात माणसं असतात जे कमी वयात जातात त्याच्यासाठी गाव रडते, पण काही काही गावामध्ये असे माणसं असतात का त्याच्या मोराची वाट पुरं गाव पाहत असते। काहून का हा जन्मभर लोकांना त्रासच देते, याच्या काड्या करण त्याच्या काड्या भरण, याचे कान भरण त्याचे कान भरण, जन्मभर यानं हेच काम केले, मग याच्या मोराची वाट लोक पाहत असते। काहून तर याले गावची लोक किंमत देत नाही, घरची लोक किंमत देत नाही। हा एकदाचा का खाटल्यावर गेला का घरचे लोक त्याला शेवटची इच्छा विचारते, बाजी खाता का खीर, बुड हालतही नाही, डोलतही नाही, बोलतही नाही, फक्त इशाऱ्यात सांगते। बाजी खाता का खीर, बुड म्हणते बाजी खाता का बासुंदी, बुड म्हणते बाजी खाता का सोजी, बुड म्हणते मग नातू जाते बाबाजी जवळ, बाबाजी घेता का 90, बुड म्हणते कारण जन्मभरी भोगुनी वैभवा नाश धनाचा केला, बाबा नाश धनाचा केला, बाबा नाश धनाचा केला, रक्त शोषिले गरीब जनाचे सुख
त्या साधू संत महापुरुषाच्या विचाराशी नातं जोडण्याकरता ही पुण्यतिथी आहे. आणि आपण सर्व मंडळी भाग्यवंत मंडळी आहो का या विचाराशी जोडलेले आहो. म्हणून दुरून दुरून लोक आज राष्ट्रसंतांना वंदन करण्यासाठी आले. कशासाठी आले का या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला ते वळण लागावं, तो रिचार्ज माणसाच्या जीवनात व्हावा की सदा संत सेवेत वृत्ती जडू दे. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे. घडू दे प्रभू हे एवढे घडू दे. सदा संत सेवेत वृत्ती घडू हे गाणं थोडं पिक्चर आहे, संत सेवेत आम्ही त्याच्यावर हे बसवलं. ते गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल. तुम्ही दिल से कैसे जुदा हम करेंगे, तुम्हें दिल से कैसे जुदा हम करेंगे. खरंच नारखेडे दादाचा अनुभव आम्ही जवळून घेतला. तुकाराम दादाला तर मी पाहिलं नाही. या असं. आज या पुण्यतिथीतून आम्हाला हा विचार घेऊन जायचा आहे. सदा सदा ओरिता एक क्षण ही पुकारा, सदा चिंतनी मंत्र त्या सद्गुरूचा. न जाऊरता एक क्षण ही पुकारता, सदा चिंतनी मंत्र त्या सद्गुरू. तो मंत्र कोणता तर खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा. खटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. आणि ते गावाचे गाव स्वर्गासारखे बनवण्याकरता वारी प्रबोधनाची निघाली. त्यामुळे सत्यपाल महाराजाच्या हस्ते गुरुकुंजामध्ये त्याचं उद्घाटन झालं. गुरुवर्य इंजिनियर भाऊसाहेब थुटे, आदरणीय रविदादा मानव यासारखे अनेक प्रबोधनकार मंडळी गावागावात जाऊन हा विचार पेरण्याचं काम करत आहे. न जाओ पिता एक क्षण ही पुकारता, सदा चिंतनी मंत्र त्या सद्गुरूचा. दयाच्या पदी देह अंती पडू दे, दयाच्या पदी देह अंती पडू दे. घडू दे प्रभू हे एवढे घडू दे. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे. समाजामध्ये अज्ञान पसरवणारे जनता जर कमी जर करायचे असेल तर हे खरे संतांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि तो विचार पेरण्यासाठी हा पुण्यतिथीचा उत्सव आहे. रवी दादांनी काल ते फोटो दाखवले मोबाईलमध्ये पेंडॉल पडण्याचे, बरोबर आहे का नाही? पण एवढं सर्व झाल्यानंतरही कार्यक्रम सुरळीत चालू आहे. का बरं? त्याचे कारण आहे. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. हे आपल्या सोबत आहे. हर कदम महाराज यांच्या सोबत आहे. जाको राखे साईया मार सके ना कोण. ही सर्व गुरुदेवाची ताकद आहे. पण इथं जेवढी गुरुदेवावर प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना प्रार्थना आहे. वेळ कमी आहे, शेवटचे 2 मिनिटं घेतो. आचारसंहिता लागू आहे आणि स्टेजवर उच्चारसंहिताही पाळणं आवश्यक आहे. शेवटचे 2 मिनिटं घेतो. आता आचारसंहितेमध्ये मतदार कसा असावा आणि मतदान कशा व्यक्तीस करावं याबद्दल आदरणीय थुटे साहेबांनी काल मांडलं. पण अनेक लोक आम्ही पाहतो जे मटणामध्ये दारूमध्ये आपलं मतदान वेस्ट करतात, बरबाद करतात. आमच्या इकडं नागपूरला लोकसभेच्या इलेक्शनला मी ते मतदान करायला गेलो तर माझ्यासमोर एक बेवडं उभं होतं लाईनीत. अर्धा पाऊण तास उभं राहिलं उन्हीत. त्याचा नंबर लागला, तो गेला मतदान कक्षात. तिथे ईव्हीएम मशीन ठेवून होती. हा ईव्हीएम मशीनच्या समोर गेला मावशी, पण ह्या कानी बटनच नाही दाबले. फक्त मोठमोठ पाय त्या मशीन कडं, बटन नाही दाबले. 2 मिनिटं झाले, यानं बटन काही दाबली नाही. 3 मिनिटं
झाले यानं बटन काही दाबली नाही रांग वाढत जाईल हो. मतदानासाठी ह्या काही बटन ना दाबे तर तिथं जे निवडणूक अधिकारी होते का नाही खुर्चीवर बसले जशा आता छायाताई बसल्या अधिकाऱ्यासारख्या हो. रक्षक साहेब बसले तुम्ही कसे बसवर बसले तसे त्या मतदान केंद्रामध्ये अधिकारी बसून असतात तर ह्या बटन काही दाबे नाही 3-4 मिनिटं होऊन गेले त्या अधिकाऱ्याला वाटलं बा मशीन मध्ये तर काही फॉल्ट नाही हो ना. तो एवढा मोठा अधिकारी खुर्चीवरून उठला आणि ठोकाने वायर हलवून पाय मशीन मध्ये तर काही फॉल्ट नाही त्यानं पुरे वायर गिअर चेक केले त्याला दिसलं ईव्हीएम मशीन चालू आहे हो. ओके. ओके आहे हेच बोलण्यासारखं करून राहिलं बा हा साहेब त्या अधिकाऱ्याला म्हणे हा अधिकारी त्या बेवड्याले म्हणे हे मशीन चालू आहे सारं काही चालू आहे 4-5 मिनिटं झाले म्हणे तुम्ही वेळ बर्बाद करून राहिले म्हणे लोक लाईनीत उभे आहे म्हणे मतदानासाठी तुमच्या समोर मशीन ठेवून आहे तुम्ही बटन दाबत काऊन नाही हे बेवडं त्या अधिकाऱ्याला म्हणे साहेब मला आठवून ना राहिलं म्हणे काल कोण्या पार्टीची पेलो होतो एवढे बदमाश आहे का नाही काही पेणारे तसे या गुरुकुंजात येणारे एकही पेत नाही काही बाया म्हणत असतील तुले का मालूम हो येऊन पाहिजे आमच्या गावात परिस्थिती अवघड आहे धन्यवाद दादा. थांबू का वेळ झाला. बरं दोन कारण ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व मंडळी इथं एकत्रित आलो शेवटचंच गीत आहे साहेबानं लिहिलेलं आहे की विदर्भ हिरे दोन चमकले जनता केली राजी विदर्भ हिरे दोन चमकले जनता केली राजी एक बाबा डेबूजी एक बाबा तुकडोजी एक बाबा डेबूजी एक बाबा तुकडोजी एक बाबा डेबूजी एक बाबा तुकडोजी एकाने घेऊन खराटा गाव झाडले सारे हो गाव झाडले सारे गाव झाडले सारे तुझा वाजवी नित्य खंजनी वाहू क्रांती वारे हो भावी क्रांती वारे भावी क्रांती वारे सांगे दोन्ही शिक्षण घ्या रे सांगे दोन्ही शिक्षण घ्या रे घडवा भीम शिवाजी सांगे दोन्ही शिक्षण घ्या रे धर्मा भीम शिवाजी एक बाबा देबूजी एक बाबा तुकडोजी एक बाबा देबूजी एक बाबा तुकडोजी एक बाबा देबूजी एक बाबा तुकडोजी प्रबोधन गीत सरिता नावाचं हे पुस्तक आदरणीय खुटे साहेबांनी काढलेलं आहे आपण जाताना हे पुस्तक जरूर घेऊन जा ग्रामगीता नावाचा ग्रंथ जो वंदनीय महाराजांनी लिहिला तो ग्रंथ आपापल्या सोबत जरूर घेऊन जा माझ्यानंतरही आदरणीय रामपाल महाराज संदीपपाल महाराज बोलणार आहे त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांना ऐकायचं आहे आणि आमच्या सर्वांचं जे ट्रान्सफॉर्मर आहे सर्व सप्तखंजिरी वाक्यांचं ते सप्तखंजिरीचे जनक त्यांच्यामुळं अनेक मंडळी तयार झाले आणि हा विचार वायू वेगानं संपूर्ण भारतभर पोहोचत आहे असे सप्तखंजिरीचे जनक आदरणीय सत्यपालजी महाराज यांचं सुद्धा आपल्या सर्वांना ऐकायचं आहे आपण मला शांत चित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि ह्या फक्त या 3 लोकांचे नाव सांगून देतो म्हणजे उद्या माझा जो कार्यक्रम आहे त्याच्यात हे आले पाहिजे हे हार्मोनियम वाजून राहिला माझा सक्का भाऊ आहे नितीन सूर्यवंशी आणि हे आता कोरस ज्याईनं केला यायचं तर आपल्याला सर्वांना परिचय आहेच हे दीपक दादा नरताम सुंदर गाणं म्हणतात सुंदर भजन म्हणतात सुंदर कीर्तन करतात आणि इकडे डावीकडे बसले आहे हे आहे निलेश गिरीपुंजे हे आमच्या इकडलं पाशिंग नाही हे तिकडलं पाशिंग आहे MS36 भंडारा जिल्हा भातावर भिडला आणि हे इकडे बसले आहे हे आहे आशिष दादा निलटकर सुंदर तबला वाजवतात साहेब आताच लग्न जुळलं जायचं एंगेजमेंट झाली साक्षगंध झालं आणि दुसऱ्याच दिवशी डोक्याचा चष्मा लागला यायले काऊन चष्मा लागला त्याले कारण आहे प्रेम आंधळं आहे ते मली नव्हतं समजत मागच्या वर्षीच मला लग्न झालं त्याच्यामुळे समजलं ते बाई वय भावा माणूस किती मोठ्या संकटातून जाईल लक्षात घ्या माणूस किती मोठं संकट पार करू शकते पण बाईनं पुसलेली फरची पार करू शकत नाही
एवढी ताकद बाईत आहे म्हणून तर त्या लाडक्या बहिणी आहे. पान कसे चेहरे प्रफुल्लित आहे. तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. काढलं. धन्यवाद. ओके. यानंतर रामपाल महाराज आदरणीय रामपाल महाराज येतील, त्यांना विनंती करतो. जय गुरु.